नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज लय अशी आज सकाळची घटना झाली की गाय अडकून पडली का कशी पडली मला माहीत नाही. गायचं शिंग टोटल गेलं टोरचं टोपण बसवलं. तर काय एवढं गेलं ना, डॉक्टर फोन केला तर डॉक्टर म्हणलं काय एवढं काही गरज नाही, म्हणजे तिला गोळी दिली, आपल्या माणसाची गोळी दिली. सकाळी सकाळी पारे एक गुड न्यूज, आपल्या म्हशीला पाळी झाली आहे. त्याला पाळी झाली आहे म्हशीला, मस्त सारखी घरी जायला बघते. एवढं अजून खायला हिरवगार झालं. इकडं आमचं वाटा नाही बघा, हे वाटाणा पाऊस नाही अजून. उद्या आता डॉक्टर बोलावं लागणार आहे, कारण की म्हशीला कशी मिस द्यायची. चिंके आजचे ही बस आहे, ही वेली सकाळी. दिवस गेला माझा ह्यातच, म्हणजे सकाळी गेली, दिवस नाही. 10-11 वाजल्या मला हे सगळं ह्यांचं उरकायला. तर गाई आंघोळीला गेलो घरी, तर गाई अडकून पडली, शिंगाला लागून घेतलं. मला दाखवतो मी किस्त. आता हिला मिस द्यायचं सकाळनं, बघू काय म्हणते डॉक्टर. तुम्हाला दाखवतो हिला लागले किती, माग लागले, हे वरचं खरं वाढलंय आणि इथं बी लागलेलं बघा. हे शिंग अख्खं भांडऱ्याची पिशवी घालवली, टोपण निघलेलं पूर्ण शिंगाच. ते झूम करून दाखवतो. हां, इथनं निसाटलेलं. तर हे बघा रक्त, हे अंगावर ते सांडलेलं. तर हे बघा डोपरावर कातडं कातडं गेले. अंगावली अंगदुखीची गोळी दिली तिला, कारण की म्हणलं काय प्रॉब्लेम नाही. अरे तर डॉक्टर म्हटलं ते हाय ठीक, पण हिटशिंग निघून जाणार, कारण की पाऊस आला तर लय अपदा होईल. हो का, मग घरी जायला बघते. चिक्या चल इकडे असं आहे. शिला सिमेज द्यायची ह्या म्हशीला. ऊन तर उन्हाळ्याचा वरच लागते. आता जायचं थोड्या वेळानं वरचं तिकडं पाहिजे चारून, कारण की सावलेलं तर गेलं पाहिजे, नाही तर लई आहे आमचं वाटाणा. कसं आहे वाटाणा, पाऊस नाही पण म्हशी. हे आमचा बेबू सावलेला गेला आहे, आणि त्याला ऊन सोसत नाही. रेणुका मी निघाली सावलेला, म्हणजे फॉरेस्ट आहे पण खायला नाही येत. आणि हे राखणदार दिख्या क्या यो